नमस्कार मित्रांनो, आज आपण पितृपक्ष म्हणजे काय व ते कधी सुरू झाले, त्यामागची कथा काय आहे, हे जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. पितृ या शब्दामध्ये पितृ असा मूळ शब्द आहे. याचा अर्थ श्रेष्ठ किंवा पिता असा होतो. पितृ या शब्दाचा अर्थ दिवंगत, पूर्वज असाही होतो. श्राद्धविधीला पितृपूजन असे म्हटले जाते, कारण त्यात आपल्या दिवंगत पितरांचे पूजन केले जाते. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो. यास महालय असेही नाव आहे. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या नातेवाईकाचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्याला आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात व अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितृ आपले पूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष पंधरवडा असा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवाचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. श्राद्धविधीतील पिंडदान पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभकार्ये व उत्सव या काळात न करण्याचे संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. हा काळ आपल्या पूर्वजांच्या स्मरणाचा, कृतज्ञतेचा, श्रद्धेचा मानला जातो. महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाचे श्राद्ध तर्पण विधी केल्याचा उल्लेख आहे. पण प्रश्न तोच, सर्वात प्रथम श्राद्धविधी नेमका कुणी केला? महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वात प्रथम झालेल्या श्राद्धविधीबाबत वर्णन आढळून येते. यानुसार महातपस्वी अत्रि ऋषींनी सर्वप्रथम श्राद्धविधी केल्याचे नमूद केले आहे. अत्रि ऋषींनी महर्षी निमी यांना श्राद्धविधीबाबत उपदेश केला होता. यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार महर्षी निमी यांनी श्राद्धविधी केला. महर्षी निमी यांनी केलेल्या श्राद्धविधी पाहून अन्य ऋषी व मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न पाणी अर्पण केले. नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले. चला आता पितृपक्षाच्या मागची पौराणिक कथा काय आहे हे पाहूया. महाभारतातील पराक्रमी योद्धा कर्ण दानशूरतेसाठी संपूर्ण जगभर प्रसिद्ध होता. त्याने आयुष्यभर सोनं, धान्य, वस्त्र, रत्ने यांचं प्रचंड दान केलं. पण एक गोष्ट मात्र त्याच्या आयुष्यातून राहून गेली, ती म्हणजे अन्नदान. महाभारत युद्ध संपल्यानंतर कर्ण स्वर्गात पोहोचला. तेथे त्याला भूक लागली. पण आश्चर्य म्हणजे त्याच्यासमोर फक्त सोन्याचे भांडे, रत्ने आणि दागिने होते. खाण्यासाठी अन्नाचा कणही नव्हता. कर्ण आश्चर्यचकित झाला आणि इंद्रदेवांना विचारले, मला अन्न का मिळत नाही? तेव्हा इंद्रदेव म्हणाले, कर्णा, तू पृथ्वीवर असताना कधीच अन्नाचे दान केले नाहीस, म्हणून आज तुला स्वर्गात अन्न मिळत नाही. कर्णाने इंद्रदेवांना विनंती केली, मला पृथ्वीवर पाठवा. मला माझ्या पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि अन्नदान करायचं आहे. इंद्रदेवांनी त्याला 16 दिवसांचा कालावधी दिला. त्या काळात कर्णाने आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म केले आणि त्यांना तृप्त केलं. असं मानलं जातं की याच घटनेतून पितृपक्षाची परंपरा सुरू झाली. पितृपक्ष हा फक्त कर्मकांड नसून आपल्या पूर्वजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ आहे. श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान यामुळे पितृ तृप्त होतात आणि पितृ प्रसन्न झाले की घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. म्हणूनच पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपणही आपल्या पितरांना स्मरण करूया आणि त्यांचा आशीर्वाद मिळवूया. मित्रांनो, ही होती पितृपक्षाबद्दल माहिती आणि कथा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. नमस्कार.